कधीपासून फोन स्विच ऑफ होता आमचा आणि फोन ऑन केल्यानंतर शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडत आहे. तमाम आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं, आमच्या लाडक्या पाठीराख्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. बच्चे कंपनी शालेय विद्यार्थी आपण जा चला शाळेमध्ये. बच्चे कंपनी शालेय विद्यार्थी सुट्टी आटोपली असेल तर मागून सर त्या ठिकाणी आम्हाला इशारा करतात. चला लगेच आपण शाळेमध्ये जायचंय. अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. यानंतर जय सोनवाई वडूनवगर 3 सामने जिंकून अजूनही शाबूत आहे. नक्कीच त्या संघालाही खूप खूप शुभेच्छा. यस लकी भाऊ, काय प्रॉब्लेम आहे? चेंडू समोरची, हा नक्की नक्की खरोखर मी पण आम्ही पण पॅव्हलियनमध्ये बसलेलो तेव्हा ही अडचण येत होती. अगदी लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जी 4 व्हीलर उभी आहे त्या मालकास विनंती असेल आपण ती 4 व्हीलरचा अँगल जो आहे तो चेंज करा. राजेश आपली गाडी आहे ना ती? समोर अगदी साईड स्क्रीनच्या मागे, साईड स्क्रीनच्या मागे जी ब्लॅक कलरची 4 व्हीलर उभी आहे, विनंती असेल नक्कीच प्रेक्षकांना, कोणाच्या मालकीची असेल, व्हाईट रंगाची, सॉरी व्हाईट रंगाची 4 व्हीलर आहे. खूप त्रास होतो बॅट्समनला. विनंती असेल प्रेक्षक आपण तिचा अँगल थोडा चेंज करा. सो बॅक टू द क्रिकेट नाऊ. पहिलं षटक सुधाकर घेऊन येतोय. फलंदाजीसाठी गिरीश आणि साईनाथ गिरीश ही सलामीची जोडी. दोन्ही संघ अगदी तुल्यबल संघ आहेत. दोन्ही संघ एकमेकास पूरक आहेत. इथून निलेश आमचा 40+ फॉर्मॅट संपेल. खूप खूप धन्यवाद. राजेश नागेश पाटील खूप खूप धन्यवाद. आपण जी आम्हाला संधी दिली, खऱ्या अर्थाने अगदी वेळेवर आमचाही शेड्यूल या ठिकाणी थोडासा इकडे तिकडे होणारच, क्रिकेट आहे, परंतु तरीसुद्धा काही आमच्याकडून नक्कीच काही चुकीचं घडलं असेल तर मी स्वतःहून जयगावदेव वडूनगर संघाच्या वतीने आपली दिलगिरी व्यक्त करतोय. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक स्वतः सुधाकर बघा किती त्या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि शेवटच्या षटकामध्ये, या शेवटच्या क्षणामध्ये मात्र हा झेल सुटतोय. खरं तर थोडासा निराश आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कशेळी सुशांत म्हात्रे यांच्याकडून कशेळी संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू सो मच. सन्माननीय नवीन 40+ क्रिकेट संघटना सल्लागार भिवंडी महानगरपालिका, सन्माननीय नगरसेवक आणि शिवसेना जिल्हा प्रमुख देवानंदजी थळेसाहेब यांच्या मार्फती नक्कीच आपण पाहतो या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत, जोडलेले गेलेले आहेत. थळेसाहेब आपलं खूप खूप स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. वेलकम. मागच्या स्पर्धेतील विजेता संघ आपण पाहतोय स्वराज्य स्पोर्ट कशेळी. नंबर 1ला नक्कीच जर बघितलं तर जय बजरंग कारिवली, बंद्रा मारुती काल्हेर आणि आई जोगेश्वरी जुनांदुर्की. दुसऱ्या क्रमांकावर रँक करतोय स्वराज्य कशेळी. मागची जी स्पर्धा झाली होती
त्या स्पर्धेमध्ये नक्की स्वराज्य कशेळीने अंतिम विजेतेपद पटकावलं होतं. लाजवाब खेळ केला होता. वेल वन्स अगेन बॉलर तयार सुधाकर पाटील. हा चेंडू शॉर्ट पिच वरचा हलक्या हाताने चेंडूला ढकललेला आहे. स्टिअर केलेला आहे चेंडूला. जातोय चेंडू गळी क्षेत्रामधून थर्ड मॅन सीमारेषा पार चौकार. परेश तरे मॅन फ्रॉम कशेळी यांच्याकडून स्वराज्य कशेळी संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू परेश तरे. पाहू शकता हा फटका जो मारला होता अगदी डेलिकेटेड फटका होता. अगदी चिकी शॉट ज्याला म्हणतात. लेट कट केली होती बॅकफुटला जाऊन आणि चेंडू पाहू शकता हे नाईस वर्क. लेट कट केली होती तिथे आणि चौकार वसूल केला होता गिरीशने. गिरीशच्या माध्यमातून धावा आल्या. 4 धावसंख्या धावफलकावर लागली 7-7. सो थँक्यू सो मच. पहिल्या षटकात आपण पाहतोय 7 धावा धावफलकावर आलेले आहेत. गोलंदाज सुधाकर गोलंदाजीसाठी तयार होतोय. इथे मात्र पाहतोय आपण चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सिंगल आली. डबलचा प्रयत्न होईल. आय थिंक प्रमोद पाटील तिथे होते पॉइंटला. या बाजूला आहेत नक्कीच. बॅकअप जो मिळाला होता तो प्रमोद पाटीलच्या माध्यमातून. उमेश दादा पाटील ही नक्कीच इन ॲक्शनमध्ये आहेत. गेले 5 दिवस त्यांच्या माध्यमातून चांगलं समालोचन या स्पर्धेमध्ये. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा आपण पाहतोय. हलक्या हाताने फक्त चेंडूला स्टिअर केलेला आहे. जातोय चेंडू सीमारेषा पार चौकार. मी तर म्हणेन जी प्लॅनिंग केली आहे गिरीश मडवीने अगदी डोके लावून आपण पाहतोय की फलंदाजी केली शांत डोक्याने. अगदी सुधाकर समोर होता. सुधाकरचा अँगल चेंडू प्रत्येकाला माहीत आहे. परंतु इथे सुधाकरच्या हाफ ट्रॅकरवर बघा जास्त मेहनत लागलेली नाही. जास्त ताकदही वापरलेला नाही आहे. आणि खरं तर सुधाकरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण ठेवणं गरजेचं होतं. या अगोदर एक चौकार आला होता गिरीश मडवीच्या बॅटमधून. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आणि सुधाकरच्या पहिल्या षटकामध्ये 13 धावा येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे स्वराज्य कशेळी संघासाठी. नवीन गोलंदाज कोण येईल? प्रवीण आय थिंक. राजूकडे चेंडू सोपवलेला आहे. मजबूत टीम आहे. स्वतः आज लकी भाऊ आपण पाहतोय ब्लॅक डायमंड ऑफ न्यू 40+ ज्यांना म्हटलं जातं. असा मी जगात पहिला माणूस बघितला ज्याला आपल्या काळ्या रंगाचा गर्व आहे. नेहमीच म्हणत असतात की मला जे नाव दिलं आहे ब्लॅक डायमंड ऑफ न्यू 40+ ते नक्कीच माझी ओळख निर्माण झालेली आहे. थँक्स नेहमीच आम्हाला बोलतात ते. प्रवीण गोंदले 4 नंबर हा त्यांचा लकी नंबर आहे. वेल डीप पॉईंट सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करतील. राजू गोलंदाजीसाठी येतोय. साई आणि गिरीश ही जोडी खेळपट्टीवर आहे. हा चेंडू ऑफ स्टंप सोडणारा चेंडू. पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मित्रांनो 9 दिवस झाले ही खेळपट्टी अगदी जशीच्या तशी ठेवण्यासाठी जी मेहनत घेतली त्याबद्दल आपण खरं तर राजेश नागेश पाटील आणि त्यांच्या सर्व पिच क्युरेटर टीमचं अभिनंदन करूया. मातीची विकेट
इथे मात्र पाहू शकतो आपण. ओ माय गॉड, व्हॉट अ कॅच बाय लकी गोंधले. सुपर सुपर. नवीन 40+ फॉर्मॅट मधील सर्वोत्कृष्ट झेल आणि फलंदाज साईनाथ याची केली संपुष्टात. पाहू शकता हा नक्कीच झेल स्टेटसला आज राहू शकतो त्यांच्या मुलाच्या. ते कधी स्टेटस असं ठेवत नाही, परंतु पाहू शकता. ओ माय गॉड, व्हॉट अ कॅच. मला वाटते जमीन ही तिथं आतमध्ये गेली असेल, इतक्या जोराने पडले ते. पाहू शकता आपण अगदी वारंवार पाहावा, रेग्युलर क्रिकेटला लाजेल असा हा झेल आपण पाहतोय. ओ माय गॉड, क्या बात आहे, क्या बात आहे. ये हे जलवा, जुनं ते सोनं असं म्हटलं जातं. गिरीश अजूनही बघत आहे, अजूनही त्याला विश्वास पटलेला नाहीये की नक्कीच हा झेल कशा प्रकारे कलेक्ट केला. 450 वा झेल नाही, 449 वासे. नाही नाही, क्लिअर आहे, क्लिअर कॅच आहे. नाही नाही, जे जो ही जी अडचण असेल ती दूर केली जाईल, नो प्रॉब्लेम. काल अजित गोराटकरने जबरदस्त झेल घेतला होता. आज लकी गोंधळे यांच्या मार्फत आपण झेल पाहतोय. विकेट आली साईनाथची, धावसंख्या 14. लाफ केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. ओ माय गॉड, सुधाकर त्या ठिकाणी होते, आणखी जागा होती मागे, परंतु बघा इथे मात्र झेल सुटतोय आणि सीमारेषेच्या बाहेर. चौकार आहे, चौकार, चौकार. वेल इथे मात्र पाहतोय आपण ऑफसाईड ला फटका. रिवासित उमेश पाटील तिथे आहेत. क्या बात आहे, ये हे जलवा 40+ का. सुधाकरच्या माध्यमातून झेल सुटला. खरं तर तो झेल अगदी सहज घ्यायला पाहिजे होता सुधाकरने, परंतु बघा उमेश पाटीलने त्यांना दाखवून दिलं की कशा प्रकारे क्षेत्ररक्षण करायचं. लकी गोंधळे यांनी दाखवून दिलं की कशा प्रकारे क्षेत्ररक्षण करायचं. क्या बात आहे. धावसंख्या धावफलकावर 19-19. हा चेंडू फुलटॉस आहे, फ्लिक केलेला आहे. क्षेत्ररक्षक संदीप पाटील तिथे आहेत आणि संदीप पाटील यांच्या मार्फत हा चांगला झेल. गिरीश इज आउट. खरं तर दोन्ही संघ मित्रांनो बघितले ना, तर दोन्ही संघामध्ये फलंदाज अगदी खोलवर फलंदाज आहेत. दोन्ही संघामधून आपण एकही असा बॅट्समन बॉलर सांगू शकत नाही की कमजोर आहे. बोल. येस, प्रेमनाथजी मोरे पालघरहून या ठिकाणी उपस्थित झालेत. या प्रेमनाथजी मोरे, राजेश पाटील नक्कीच आपणास आमंत्रित करत आहेत. या भव्य अशा व्यासपीठावर आपलं स्वागत आहे, सुस्वागतम. गोलंदाज राजू पुन्हा एकदा सज्ज होतील या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी. इथे चेंडू हवेत आहे, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू लँड होतोय. सिंगल आली, डबलचा प्रयत्न होईल आणि डबल घेताना मात्र इथे अडचण. तरी सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावंच लागेल. धावसंख्या 2 ने पुढे सरकते आणि धावसंख्या होते ती
21. इथे पाहतोय कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुधाकर आहे तिथे. चांगली फेक. हो, चांगला गॅदर केले. सतीश त्या ठिकाणी होते, किपर यष्टीरक्षक. आणि आता पाहतोय आपण दोन षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागलेले त्या 11.50च्या सरासरीने 23 धावा धावफलकावर लागलेले आहेत. यानंतरचा सामना राजेश आपण माहिती पोहोचवा आमच्यापर्यंत. जाणता राजा खारबाव आणि गावदेवी वेहळे दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी आपण तयार राहायचे. त्यानंतर टीम कारिवली आणि टीम भिनार रेग्युलर फॉर्मेटचा हा महासंग्राम असेल. सॉरी 40+ सिनियर असेल ना. तेच बरोबर. येस, सॉरी मित्रांनो, सिनियर 40+ नक्कीच या ठिकाणी नक्कीच भारतजी पाटील उपस्थित झालेले आहेत. वेलकम दादा, आपला हार्दिक स्वागत आहे. गेली 15 ते 16 वर्ष 40+ क्रिकेट खेळत आहेत आणि नक्कीच जय बजरंग कारिवली हा संघ या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करतोय. भारतदादा, आपलं या व्यासपीठावर हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. शेवटचं षटक सतीश हाताळेल. योगेश चिकणे सर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच आपण समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी उपस्थिती दर्शवायची आहे. योगेश चिकणे सर. वेल, सज्ज होतोय शेवटच्या षटकामध्ये सतीश. जयेश आणि निलेश ही जोडी बिनीची जोडी आहे खेळपट्टीवर. स्वराज्य स्पोर्ट कशेळी संघाकडून पाहतोय हाफवाली दिली होती, फुल टॉस घेतला, चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषा बाहेर चौकारासाठी. प्रभाकर पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. बॅकबॉन असं ज्यांना म्हटलं जातं, पाठीचा कणा, जय सोनाई वडूनगर संघाचे आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. ज्यांच्या माध्यमातून तब्बल 11,1111 रुपयांचा आर्थिक पाठबळ लाभलेला आहे. थँक्यू प्रभाकरजी पाटील. या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. हाही चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. ऑनफिल्ड क्षेत्ररक्षण आज खूप खराब झालेलं आहे. एक झेल चांगला घेतला होता प्रवीणजी गोंडले यांनी, लकी भाऊ. मात्र त्यानंतर आपण पाहतोय की ऑनफिल्ड खरं तर जमिनीवरचं क्षेत्ररक्षण खूप खराब झालेलं आहे. गोलंदाज सतीश तयार होतोय जयेशसाठी.
यावेळी मात्र हुक केलेला आहे. आणखी एक धमाकेदार फटका षटकार. ये जयेश पाटिल का क्लास है. निलेश मडवी आणि जयेश पाटील. जयेश पाटीलला गेली 20 वर्ष मी पाहतोय मित्रांनो. तीच शरीरयष्टी आणि तोच दमखम आणि तोच नक्कीच दरारा. चेंडू पायांवर आदलला होता. अपील होता मात्र अपीलमध्ये जास्त उत्साह नाही आहे. सिंगल आली लेग बायच्या नाही बॅटला लागलं होतं आय थिंक. येस सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावपलकावर लागल्या त्या 40-40. आज अशोक पाटील यांनी खूप चांगली गोलंदाजी केली खास करून जयगावदेव वडुनगर संघासाठी. आज यशवंत पाटील बजरंग पाटील यांनीही खूप चांगली गोलंदाजी केली जयगावदेव वडुनगर संघासाठी 40+. ओ इथे मात्र चेंडू हवे येते. प्रमोद पाटील यांनी आशा सोडलेल्या आहेत. काय घडतंय तिथे मात्र. अंधाधुंदी क्रिकेट, अंधाधुंदी क्रिकेट. चेंडू सीमारेषा पार, चौकार. आणि आज आमच्या सर्वांच्या अपेक्षा खऱ्या ठरवल्या त्या पप्प्या काबूकर यांनी. काय जबरदस्त फटका होता त्यांच्या माध्यमातून. इथे मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा अंधाधुंदी क्रिकेट आणि 3 धावा पूर्ण, 2 धावा पूर्ण सॉरी. तर अशा प्रकारे आपण पाहतोय. पंच नक्की सांगा, नक्की सांगा. फायनल 3-2 ओके. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावर लागत आहेत 46 आणि 47 धावांचं लक्ष्य. मोरेश्वरजी भोईर आणि प्रेमनाजी मोरे पालघरवरून ही स्पर्धा पाहण्यासाठी, या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. नक्कीच त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. यस स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत पालघरवरून आलेल्या या राजेश पाटील यांच्या 2 मित्रांचं. पाहू शकता आपण स्वागत आणि सन्मान या 2 व्यक्तिमत्वांचं केलं जात आहे राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते. प्रमोदजी मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. पालघर वरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ही स्पर्धा पाहण्यासाठी, या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी. खरं तर राजेश पाटील यांचे जवळचे अगदी मित्र आहेत. त्यानंतर कारिवली गावचे उद्योगपती आणि जय बजरंग कारिवली संघाचे अष्टपैलू खेळाडू भारतदादा पाटील या व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी राजेश टाकल्या पाटील आपणास विनंती करेन
आपण आपल्या शुभ हस्ते भारतदादा पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचे. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी भारत पाटील यांचं केलं जात आहे. मोहन दादा आपण या जरा समालोचन कक्षामध्ये. मोहन दादा. सुधीर भोईर आणि राजू भोईर मॅन फ्रॉम कशेळी यांच्याकडून स्वराज्य कशेळी संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू सो मच. हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्र आपण पाहतोय बाळेमा विचषक 2024 आयोजन सेकंड सेमीफायनलचा सामना दोन दिग्गज संघामध्ये आपण पाहतो. एका बाजूला मोरवे दिवे तर दुसऱ्या बाजूला स्वराज्य कशेळी. प्रथम फलंदाजी करताना स्वराज्य कशेळी संघाला देखील आपण पाहिलं 3 षटकांच्या ज्यांना धावा केल्या 46 आणि विजयाचं लक्ष्य 47 धावांचं. आणि या धावा चेस करण्यासाठी हे टार्गेट चेस करण्यासाठी सलामी जोडी देखील आपण पाहतो. दिव्य संघाची एका बाजूला प्रवीण तर दुसऱ्या बाजूला सुधा प्रवीण. तर सलामी गोलंदाज महेश. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटक करताना गोलंदाज महेश. आणि पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका ऑन सेटचा आपण पाहिला. चांगले क्षेत्ररक्षण देखील निलेश माधवी याच्या माध्यमातून अतिशय प्रतिम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालं. वन बॉलच्या काटापॅडीची आउट फिरून कलेक्ट केला जातो. एक धावण्याची संधी झाली. एक धाव्याने सुद्धा स्वतःचा कोण ओपन करतो. धावसंख्या होती बिनबाद एक. षटक क्रमांक पहिले विजयाचं लक्ष फार मोठे 18 चेंडू आणि 47 धावा. साधारणतः प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 15 ते 16 धावांची गरज आहे. गोलंदाज महेश. बघा मित्र आपण जी स्पर्धा बघतो या स्पर्धेसाठी देखील काही यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत. आणि प्रेक्षकांमधून खास करून आगरी समाजाचे नामवंत गायक डुंगेगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आमचे परममित्र नवनाथ पाटील. आगरी समाजाचं एक फार मोठं नाव आहे. ऑर्केस्ट्रा फेम
अग्री समाजाचे नामांकित गायक मान्य श्री नवनाथ पाटील यांनी देखील स्पर्धेसाठी ऑर्गनाइज कमिटीसाठी आणि खास काढून चालू सामन्यातील दोन्ही संघांना त्यांनी ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद नवनाथजी पाटील. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता. एक दोन धावगणीची संधी झाली. एक धावगणीची संधी एक धावणी संघात धावसंख्या 2. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करण्याची संधी याची सुद्धा याला अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू अरुंद कार्पेट चेंडू जातो मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण. या ठिकाणी गोलंदाजाचं मी कौतुक करणे अतिशय प्रतिम उत्कृष्ट उत्तम दर्जाची गोलंदाजी महेशाच्या माध्यमातून आपण आतापर्यंत ज्याने 3 चेंडूची फेक केली आहे आणि फक्त 3 धावा खर्च केलेले आहेत. 47 धावांचं मोठं आव्हान पाठलाग करताना संघ आपण पाहतोय मोरवे दिवे. संघाची सर्वात महत्त्वाची बिन्नीची जोडी मैदानामधून आपण पाहतोय प्रवीण आणि सुधा. यानंतर रेग्युलर ग्रामीणमधून सामना असेल त्या दोन्ही संघांनी इथं यायचं आहे. जाणता राजा आणि आहे ना गावदेवी वेळे विपक्ष जाणता राजा खारबाव. हॅलो सुंदर ऑनड्राईचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातो वायडिश डीप लॉंगॉनला चांगले क्षेत्रक्षण मात्र 2 धावगणीची संधी फलंदाजाला. या 2 धावगणी संघात धावसंख्या होती ती 5 बिनबाद 5. पुन्हा एकदा महेश अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटकावरून ते कार्पेट चेंडू जातो वाडिश डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय जयेशच्या माध्यमातून. वेळे संघाचा कॅप्टन आम्हाला जॉईन झालेला आहे. प्रतिस्पर्धी संघ अर्थातच जाणता राजा खारबाव संघाचं कॅप्टन आपण देखील यायचं आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली. 5 चेंडूची फेक आणि 6 धावा. पुन्हा एकदा सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. यस फेक देखील अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचे झाले. चेंडू देखील सुंदररित्या कॅरी केला आणि महत्वाचा पहिला फलंदाज प्रवीण चिकडी मात्र संपुष्टात. दोघे आलेत का? आता विजयाचं लक्ष आपण जर पाहिलं तर येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी 40 धावांची गरज. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 20 धावांची सरासरी. मिशन थोडंसं अवघड आहे मात्र काही क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर तरला व्यर्थ भाषा नसते. नेक्स्ट बॅट्समन येतोय संदीप. लगेच पोचल्या बघ. बघा मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी देखील यूट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक आम्हाला जॉईन आहे. प्रेक्षकामधून क्रिकेट प्रेमी मान्य श्री जगन काका जगन म्हात्रे कशेळी गावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आहेत. क्रिकेटचे निष्क्रीम चाहते आहेत आणि खास करून स्वराज्य कशेळ संघाचे खंदे समर्थक आहेत. त्यांनी देखील ऑर्गनाइज कमिटीने खास करून कशेळी संघाला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद जगन काका. सध्या तुमचा संघ ऑल इज वेल आहे, चांगल्या स्थितीमध्ये आहे. गणेश तरे आणि संतोष म्हात्रे येवन जोडी आहे कशेळीची. त्यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केलेले. निलेश
अक्रॉस लाईन ऑन साईडचा अतिशय चांगला फटका होणार कार्पेट चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण मिळते फक्त आणि फक्त एक धाव येणारे चेंडू 11 विजयासाठी 39 धावांची गरज. जीवन तरे हे देखील या स्पर्धेसाठी ऑर्गनाइज कमिटीसाठी ऑल दी बेस्ट कर. धन्यवाद. प्रमोदजी तरे माजी उपसरपंच आणि विधिबांचे सदस्य आहेत त्यांनी देखील या स्पर्धेसाठी ऑल दी बेस्ट केलेले. धन्यवाद प्रमोदजी तरे. त्याचबरोबर आमचे साईनाथ दादा पाटील कशिडीचे संरक्षण मंत्री आहेत त्यांनी देखील आपल्या संघासाठी ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद साईनाथ दादा. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा वेल कमी घ्या. येणारे चेंडू 11 विजयासाठी अजून 39 धावांची गरज. गोलंदाज सज्ज मार्ग 55 क्रॉस करतोय. राईट आर्म राऊंडचा मारा करताना गोलंदाज निलेश माधवी. निलेश माधवी चेंडू मात्र बॅटची घेतो आउटसाइड एज. चेंडू जातो शॉर्ट थर्ड लाईक घेण्याची संधी. येणारी चेंडू 10 विजयासाठी 38 धावांची गरज. 10 चेंडूचा खेळ बाकी विजयासाठी 38 धावांची गरज. चोदरपाडा आणि त्याचबरोबर नानकर संघ दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी आपली रिपोर्टिंग करायची. चेंडूवर मोठा पाटका चेंडू जाईल जाईल आउट ऑफ पार्क. व्हेरी नाईस स्ट्रोक व्हेरी वंडरफुल स्ट्रोक आणि खऱ्या अर्थांच्या पटकाचे नितांत गरज. तो पटका संदीप पाटीलच्या बॅटमधून येतोय. चोदरपाडा आणि नानकर या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आपले नोंद करा. अतिशय दमदार फटका चांगला फटका उत्तम फटका जबरदस्त फटका अफलातून फटका आणि खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज होती तो फटका पण संदीप पाटील याच्या बॅटमधून पहिला चेंडू आउट ऑफ पार्क सीमारेषेच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार आला. या साधावीने आता मात्र संघ थोडासा पलटवार करताना संघ धावसंख्या साने पुढे ते धावसंख्या होते ती किती आले बेटा धावा 15. विजयाचं लक्ष 47 धावांचं षटक क्रमांक. दुसरा गोलंदाज निलेश माधवी. खऱ्या अर्थानं या सामन्यामधून जर पलटवार करायचं असल्यास फटक्यांची गरज आहे आणि ती ॲबिलिटी खऱ्या अर्थाने दोन्ही फलंदाजाकडे आहे. संदीप आणि सुधा एक मरुळे दिवे संघातील सर्वात भिन्नेची जोडी महत्त्वाची जोडी मैदानामधून आपण पाहतोय. गोलंदाज आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक बिग विकेट. सांघिक कामगिरी या ठिकाणी आपण पाहतोय. महत्त्वाचा फलंदाज या ठिकाणी धावचीत बाद होतोय. आता मात्र पुन्हा एकदा पलटवार करताना संघ आपण पाहतोय. स्वराज्य कशेळी महत्त्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद करण्यात यश येत आहे. सांघिक कामगिरी आपण मैदानामधून पाहतोय. नेक्स्ट बॅट्समन येतो राजू. येणारे चेंडू 8 आणि विजयासाठी 32 धावांची गरज. प्रति बॉलचा आपण विचार केला प्रत्येक बॉल मग एक चौकाराची आवश्यकता. कशेडी संघाने नुकतीच संपन्न झालेली आपण पाहिलं जयदुर्गा सूरी ए आयोजित जी स्पर्धा होती त्या स्पर्धेत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होते. स्पर्धेमध्ये चषकाचा मानकरी ठरलेला संघ कित्येक स्पर्धांमध्ये जबरदस्त अव्वल दर्जाची कामगिरी करणारा संघ आहे आणि आज या स्पर्धेमधून देखील खऱ्या अर्थानं गणपतजी भोईर यांच्या अध्यक्षतेखाली संघ एक उत्तम कामगिरी करतोय. अक्रॉस लाईन चेंडूला सुंदरसा स्वीपचा फटका आपण पाहिला होता. परिपूर्ण खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षणाचं मी कौतुक झोकून दिलं होतं. चेंडू पकडण्यासाठी एक जबरदस्त एफर्ट्स राजेशाचं मी कौतुक करेन. अतिशय जबरदस्त एफर्ट त्याचा आपण पाहिलं इनफिल्डमधून. शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईनल आहे सध्या. येणारे चेंडू असतील
7 आणि विजयासाठी 30 धावांची गरज. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका, चेंडू जाईल जाईल आउट ऑफ पार्क. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक आणि खरं त्यांच्या फटक्याची नितांत गरज होती. तो फटका येतोय राजूच्या बॅटमधून. आता मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक होतोय संघ मोरोई दिवे. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 24 6 चेंडू 24 धावांची गरज. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. एका बाजूला गवदी विवळे, विपक्ष जाणता राजा खारबाव. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर. येणारे 7 चेंडू विजयासाठी 24 धावांची गरज. पहिला आणि दुसरा चेंडू दोन्ही संघांसाठी एक महत्त्वाचा असेल. साईनाथ शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर. येणारे 7 चेंडू विजयासाठी 24 धावांची गरज. प्रत्येक चेंडूचा आपण विचार केला तर प्रत्येक चेंडू मागे चौकाराची आवश्यकता आहे. मात्र फलंदाज संदीप पाटील याच्याकडे ती अबेलिटी क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. पहिला आणि दुसरा चेंडू दोन्ही संघांसाठी या स्पर्धेतील निर्णय. अतिशय चांगला फटका, चेंडू जाईल कमालीचा झेल. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कॅरी केला जातो. महत्वाचा फलंदाज बाद होतोय संदीप. बिग विकेट, बडी सफलता या प्राप्त करतो गेंदबाज साईनाथ. निलेश याचं देखील मी कौतुक करेन. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाला. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आता मात्र नेक्स्ट बॅट्समन येतो अविनाश. अविनाश याच्याकडे देखील चांगली अबेलिटी, चांगली क्षमता आहे. येणारे 5 चेंडू विजयासाठी 24 धावांची गरज. तालुका क्रिकेटचा खऱ्या अर्थाने मित्र आपण जर विचार केला तर सर्वात बिग संघ आहेत मोरवाई दिवे आणि स्वराज्य कशेळी. नेक्स्ट बॅट्समन अविनाश. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्वीप केले. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ विकेट. मात्र मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. आता समीकरण देखील बदलते. येणारे चेंडू असतील 4 विजयासाठी 23 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका आवश्यक आहे. प्रत्येक चेंडू आउट ऑफ पार्क, सीमारेषेच्या बाहेर जाणं फार गरजेचं आहे. टॉस झाला तुमचा? नाही ना. या मग या करूया का? नाही मला वाटलं झाले सगळे. तिकडे निघले. थोडासा मिस टाइम स्ट्रोक आहे. काय चौकार की षटकार आहे? षटकार. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. खऱ्या त्यांच्या फटक्याची नितांत गरज. तो फटका आपण पाहिला. आता येणारे चेंडू असतील 3 आणि विजयासाठी 17 धावांची गरज. तीन चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 17 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका. प्रत्येक चेंडू आउट ऑफ पार्क. साईनाथ पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. चेंडू देखील जाईल जाईल आउट ऑफ पार्क. आता 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 11
धावांची गरज. गोलंदाजाला देखील आता प्रश्न. निलेश माधवी, कदाचित तुम्ही त्या ठिकाणी तो चेंडू अडवायला पाहिजे होता असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. आता मात्र प्रश्नचिन्ह आहे स्वराज्य कशील संघाला देखील. 2 चेंडूचा खेळ बाकी. विजयासाठी 11 धावांची गरज आणि फलंदाजी करताना राजू याच्या बॅटमधून खऱ्या अर्थाने आग ओकते. काय कमालीची फलंदाजी त्याच्या बॅटमधून सध्या आपण पाहतोय. ती क्षमता देखील त्याच्या बॅटमधून आहे. आता गोलंदाज यांना थोडासा प्रश्नचिन्ह आहे कशा प्रकारची गोलंदाजी करावी. गोलंदाज देखील फार जाणकार आहे. साईनाथ, हा चेंडू दोन्ही संघासाठी फार महत्वाचा आहे. दोन चेंडू 11 धावा. 24ची गरज असताना आतापर्यंत आल्या किती? 13 धावा आलेल्या आहेत. 4 चेंडू मधून 2 मधून 12ची गरज आहे. 11ची गरज आहे. गोलंदाज साई, एक चांगला गोलंदाज देखील आहे साई. हा चेंडू देखील जाईल जाईल आउट ऑफ पार्क. यस, आता मात्र सामन्यावर परिपूर्ण साम्राज्य निर्माण करताना संघ आपण पाहतोय मरुए दिवे. शेवटचा चेंडू बाकी. विजयासाठी 5 धावांची गरज. आता मात्र स्मशान शांतता कशील संघाच्या समर्थकांमधून. 1 चेंडू बाकी. विजयासाठी 5 धावांची गरज. प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह आणि प्रश्नचिन्ह गोलंदाजासाठी. शेवटचा चेंडू बाकी आहे. मी म्हटलं होतं ती क्षमता आहे या फलंदाजामध्ये. हा चेंडू कशा प्रकारे हाताळेल साईनाथ. वारंवार चुका देखील साईनाथ याच्या बॅट गोलंदाजीमधून आपण पाहिल्या. कमालची फलंदाजी रावजीच्या बॅटमधून पाहिली. संघाला सावरण्याचं काम त्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने केलं जातं. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. विजयासाठी 5 धावांची गरज. 1 चेंडू बाकी आहे. हा चेंडू देखील त्याच्या माध्यमातून जाईल का आउट ऑफ पार्क. गोलंदाज सज्ज. प्रेक्षकांच्या नजरा या चेंडूवर. अतिशय कुशल मोमेंटचा सामना, जबरदस्त सामना आपण पाहतोय. साईनाथ, आता हा चेंडू मात्र परिपूर्ण मिस. आता मात्र अतिशय चांगल्या चेंडूची सांगता. कदाचित हा चेंडू जर मिडल ऑफ बॅट घेतला असता तर निश्चित हा चेंडू आउट ऑफ पार्क करता आला असता फलंदाजाला. मात्र क्रिकेटमधून जर तरला महत्त्वाचं स्थान नाही आहे या ठिकाणी. खऱ्या अर्थानं आपण जिंकलात मात्र वाघासारखं लढलात. हरलो मात्र वाघासारखा लढलो म्हणायला काही हरकत नाही. अतिशय जबरदस्त खेळ तुमच्या माध्यमातून आपण